नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातून. उदयपूर जिल्ह्यामध्ये भिंडार नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा विनीत कुमार जो की फॅक्टरीमध्ये काम करून पैसे कमावत होता आणि आपले घर खर्च चालवत होता. विनीत कुमारच्या घरी त्याची बहीण अंकिता राहत होती. अंकिता जी की 10वी मध्ये शिक्षण घेत होती. विनीत आणि अंकिता शिवाय त्यांच्या कुटुंबामध्ये दुसरा तिसरा कोणताही व्यक्ती नव्हता, कारण विनीत कुमार आणि अंकिताच्या आई वडिलांचा 1 वर्षांपूर्वी गंभीर आजारामुळे 1 महिन्यामध्येच दोघांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे आता कुटुंबामध्ये फक्त विनीत कुमार आणि अंकिताच राहत होते. विनीत कुमार फॅक्टरीमध्ये काम करून पैसे कमावत होता आणि त्यापासूनच आपल्या बहिणीचा खर्च, स्वतःचा खर्च भागवत होता. विनीत कुमार हा रोज सकाळी 8 वाजता आपल्या फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी जात होता आणि अंकिता देखील सकाळी 9 वाजता आपल्या स्कूलमध्ये जात होती आणि लगभग 3 वाजेच्या दरम्यान आपल्या घरी येत होती. विनीत कुमार हा रात्री 8 वाजता आपल्या घरी येत होता. विनीत कुमारच्या घराशेजारीच इन्स्पेक्टर शशी कुमार राहत होता. हा इन्स्पेक्टर शशी कुमार एक दबंग पोलीसवाला होता. इन्स्पेक्टर शशी कुमार रोज सकाळी 9 वाजता आपली बुलेट बाईकवरती बसून ड्युटीवरती जात असायचा. तेथे ड्युटी करत असायचा आणि जशी त्याची सुट्टी होत असायची तसा दारूच्या अड्ड्यावरती जाऊन बसत असायचा. तेथेच दारू वगैरे पिल्यानंतर जशी त्याला नशा व्हायची तसा हा इन्स्पेक्टर शशी कुमार जणू काही एक राक्षस बनत असायचा. हा विविध प्रकारच्या धंदेवाल्या महिलांकडे जात असायचा आणि जी महिला त्याला आवडली त्या महिलेला कन्व्हिन्स करून थोडे जास्तीचे पैसे देऊन आपल्या बाईकवरती बसवत असायचा आणि त्यानंतर त्या महिलेला तो आपल्या अक्षरशः घरात घेऊन येत असायचा. इन्स्पेक्टर शशी कुमार याची पत्नी देखील होती, जिचं नाव होतं रवीना. मात्र या रवीनाला इन्स्पेक्टर शशी कुमारचा स्वभाव माहीत होता. जर रवीनाने त्याला कसला विरोध केला तर इन्स्पेक्टर इतका सनकी होता की तिला वाटायचे हा एखाद्या दिवशी त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने मला मारून देखील टाकू शकतो. त्यामुळे रवीनाचे त्याच्यासमोर काही चालत नव्हते. असंच हा इन्स्पेक्टर शशी कुमार एक दिवस सानिका नावाच्या एका महिलेला आपल्या बाईकवरती बसवून घेऊन येतो. आपल्या पत्नीसमोरच दुसऱ्या रूममध्ये चालला जातो आणि तिच्यासोबत वाईट काम करण्यास सुरुवात करतो. रवीना फक्त बघत बसायची, ती काही बोलू शकत नव्हती. आता जसं तो महिलेला सोडून देतो, घरी येतो आणि आपल्या पत्नीला बोलतो की मला जेवणासाठी दे, तर त्याची जी पत्नी होती रवीना बोलते की 2 दिवसांपासून आपला नोकर हा काम सोडून गेला आहे. त्यामुळे आता घरामध्ये काम करण्यासाठी दुसरं कोणी नाही आणि मी स्वयंपाक बनवू शकत नाही. आता जो इन्स्पेक्टर शशी कुमार असतो हा आपल्या पत्नीवरती रागावू लागतो. मात्र पत्नीपुढे तो जास्त काही देखील बोलू शकत नव्हता, कारण त्याची पत्नी रवीना ही त्याला नेहमी माहेरी कायमस्वरूपी निघून जाण्याची धमकी देत असायची. आता इन्स्पेक्टर शशी कुमार आपले ऐश करून बिना जेवताच त्या ठिकाणी झोपून जातो. सकाळी जेव्हा उठतो तेव्हा त्याला शुद्ध येते आणि त्याला कळते की आपल्या घरामध्ये 2 दिवसांपासून नोकर गेल्यामुळे आपली पत्नी स्वयंपाक देखील बनवत नाही. जर तिला जास्त काही बोललं तर ती माहेरी निघून जाण्याची धमकी देते. त्यामुळे हा शशी कुमार आपली पत्नी रवीनाकडे जातो आणि तिची माफी मागू लागतो. तिला बोलतो की मी लगेच लवकरात लवकर एका नोकराचा बंदोबस्त करतो. आता इन्स्पेक्टर शशी कुमार जो असतो याला आठवते की त्याच्या घराशेजारीच विनीत कुमारचं घर आहे. विनीत कुमार अतिशय गरीब मुलगा आहे. इन्स्पेक्टरला वाटते की हा मुलगा माझ्या घरी नोकराचे काम करू शकतो. इन्स्पेक्टर शशी कुमार विनीत कुमारच्या घरी जातो. लगभग 9 वाजलेले असतात. विनीत कुमार हा आपल्या फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी गेलेला असतो. विनीतची बहीण अंकिता घरीच असते, ती देखील स्कूलमध्ये निघणार असते. इन्स्पेक्टर शशी कुमार जेव्हा जातो अंकिताला बोलतो की तुझा भाऊ कुठे गेला. अंकिता सांगते की तो फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी गेला. इन्स्पेक्टर शशी कुमार हा अंकिताला जेव्हा बघतो तिला अगदी वेगळ्या नजरेने बघू लागतो, तिला न्याहाळू लागतो, कारण इन्स्पेक्टर शशी कुमारचा स्वभावच मुळात तसा होता. आता इन्स्पेक्टर शशी कुमार अंकिताला बघून आपल्या मनात निर्णय घेऊन टाकतो की या मुलीला काही झालं तरी आपल्या अंथरुणापर्यंत घेऊन जायचं. इन्स्पेक्टर शशी कुमार अंकिताला बोलतो की मी तुमच्यासाठी एक जॉब घेऊन आलो होतो. माझ्या घरामध्ये नोकराचं काम आहे. जर तुझा भाऊ करू शकत असला तर त्याला मी चांगले पैसे देऊ शकतो. अंकिता बोलते की माझा भाऊ हे काम करू शकत नाही, कारण तो ऑलरेडी फॅक्टरीमध्ये काम करतो आणि त्याला वेळ मिळत नाही. तर इन्स्पेक्टरच्या मनात एक वेगळी आयडिया येते. इन्स्पेक्टर शशी कुमार या अंकिताला बोलतो की जर तुझा भाऊ करू शकत नसेल तर तू माझ्या घरी काम करू शकते.
अंकिता बोलते की नाही, मी देखील स्कूलमध्ये जात असते, त्यामुळे मी देखील येऊ शकत नाही. इन्स्पेक्टर शशिकुमार तिला आपल्या खिशातून 12,000 रुपये काढून देतो आणि बोलतो की हे 12,000 रुपये मी तुला दर महिन्याला देत जाईल. भलेही तू शाळेतून जेव्हा घरी येशील, जेव्हा तुला फ्री वेळ असेल तेव्हा तू माझ्या घरी येऊन काम करत जा. आता 12,000 रुपये जेव्हा ही अंकिता बघते, तिच्या मनात लालच येते आणि ती इन्स्पेक्टर शशिकुमारला बोलते, ठीक आहे, माझा भाऊ विनीत जेव्हा घरी येईल तेव्हा मी त्याला विचारेल, तो जर हो बोलला तर मी तुमच्या घरी येऊ शकतो. अंकिता 12,000 रुपये इन्स्पेक्टर शशीला देऊ लागते. मात्र इन्स्पेक्टर शशिकुमार ते पैसे घेत नाही. तो बोलतो की बघ तुझं काय निर्णय होतो आणि जर तू माझ्या घरी येत असेल तर हे पैसे परत देण्याची देखील तुला गरज नाही. त्यानंतर अंकिता ते पैसे आपल्या सोबतच ठेवून घेते. इन्स्पेक्टर शशिकुमार तिथून चालल्या जातो. आता जशी संध्याकाळ होते, रात्रीचे 8 वाजतात. विनीत कुमार आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर ही अंकिता आपल्या भावाला विनीत कुमारला बोलू लागते की इन्स्पेक्टर शशिकुमार इकडे आला होता. त्याच्या घरात नोकराची कमी आहे, तर तो मला बोलत आहे की तू माझ्या घरी नोकरी करू शकते का? जर नोकराचं काम मी त्याच्या घरी केलं तर तो मला 12,000 रुपये देणार आहे. विनीत कुमार बोलतो की तुझं शाळेचं काय? अंकिता सांगते की त्याने सांगितलंय की शाळेतून जेव्हा येशील तेव्हा काम कर. विनीत कुमार बोलतो की तुला हे कामं करण्याची गरज नाही, मी काम करतो आणि त्यातूनच तुझा खर्च आपण भागवू शकतो, तू काही काम करू नको. विनीत कुमारला आपल्या बहिणीची खूप काळजी होती. त्याला 2-3 वर्षांनी आपल्या बहीण अंकिताचं लग्न करून द्यायचं होतं आणि त्यानंतर स्वतःचं लग्न करायचं होतं. मात्र अंकिता जी असते ही आपल्या भावाला बोलते की आपल्याकडे पैशांची आधीच तंगी आहे, जर मी येथे काम केले तर दर महिन्याला पैसे मागे पडतील आणि त्यातून पुढे चालून आपण लग्न देखील करू शकतो. अंकिता आपल्या भावाला विनीतला समजावून सांगते. विनीत ऐकतो आणि विनीत हो बोलतो, ठीक आहे बोलतो. मात्र विनीत सांगतो की तेथे जा, काम कर, मात्र सांभाळून राहा, कारण पोलीसवाला आहे, नियत कधी बदलेल सांगता येत नाही. अंकिता बोलते ठीक आहे. आणि आता जसा दुसरा दिवस होतो, अंकिता आपल्या भावासाठी स्वयंपाक बनवून टिफिन तयार करून देते. 9 वाजता ती आपल्या स्कूलमध्ये जाते आणि जशी 3 वाजता ती घरी येते. घरी आल्यानंतर जेवण वगैरे करून ती इन्स्पेक्टर शशिकुमारच्या घरी जाते. शशिकुमारच्या घरी गेल्यानंतर शशिकुमारची पत्नी रवीना दरवाजा उघडते आणि रवीना ही अंकिताला सर्व काम समजावून सांगते. आता अंकिता ही इन्स्पेक्टर शशिकुमारच्या घरी नोकरानीचे काम करू लागली होती. असेच दिवस जात होते. एक दिवसाची बात असते. इन्स्पेक्टर शशिकुमारची पत्नी रवीनाला तिच्या आईचा कॉल येतो. तिची आई बोलते की माझी तब्येत 2-3 दिवसांपासून खूप खराब होत आहे, तू माझ्याकडे येऊ शकते का? रवीना आपल्या पतीला सांगते की माझ्या आईची तब्येत खराब आहे, त्यामुळे मी 4 दिवसांसाठी माहेरी जाणार आहे. इन्स्पेक्टर शशिकुमारच्या मनामध्ये खूप विचित्र भावना येतात. त्याला खूप आनंद होतो आणि तो बोलतो, निवांत जा, 4 दिवस काय, तू 8 दिवस जा. आणि अशा प्रकारे तो आपल्या पत्नी रवीनाला स्टँडवरती सोडून देतो. आणि त्यानंतर हा इन्स्पेक्टर शशिकुमार त्या दिवशी आपल्या ड्युटीवरती जात नाही, आपल्या घरी येतो. घरी त्याची नोकरानी अंकिता त्या ठिकाणी किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. इन्स्पेक्टर शशिकुमार विचार करतो की हा चान्स आहे या अंकितासोबत वेळ घालवण्याची. इन्स्पेक्टर शशिकुमारने आपल्यासोबत आणलेल्या दारूची बॉटल तो खाली करू लागतो. आता जसे दारूची नशा त्याच्या डोक्यामध्ये भिनू लागते, तो गहऱ्या नशेमध्ये डुबतो. त्यानंतर इन्स्पेक्टर शशिकुमार आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढतो आणि किचनमध्ये काम करणाऱ्या अंकिताकडे जातो. अंकिताच्या डोक्याला ती पिस्तूल लावतो आणि तिला बोलतो की आता मला तुझ्यासोबत वेळ घालवायची आहे आणि जर तू आरडाओरड केला तर तुला मी येथेच संपवून टाकेल. अंकिता इन्स्पेक्टर शशिकुमारचं हे रूप बघून प्रचंड घाबरते, मात्र ती काही करू शकत नव्हती, ओरडूही शकत नव्हती. आता इन्स्पेक्टर शशिकुमार तिने आरडाओरड करू नये म्हणून तिच्या तोंडात बोळा कोंबतो आणि त्यानंतर तो अंकितासोबत वाईट काम करण्यास सुरुवात करतो. आता जोपर्यंत त्याची मर्जी असते, जोपर्यंत त्याची इच्छा असते, तोपर्यंत त्याची इच्छा तो अंकितासोबत पूर्ण करतो. अंकिता फक्त रडत असते, ती काही बोलू शकत नव्हती. एवढं करून झाल्यानंतर इन्स्पेक्टर शशिकुमारचं मन भरल्यानंतर तो अंकिताला धमकावू लागतो, जर याबद्दल तू तुझ्या भावाला किंवा दुसरं कोणाला सांगितलं तर परिणाम गंभीर होतील. तुझ्या भावाला विनीत कुमारला देखील मी कायमस्वरूपी संपवून टाकेल. अंकिता प्रचंड घाबरते आणि तेथून आपल्या घरी निघते. आपल्या घरी आल्यानंतर अंकिता
फक्त मनातल्या मनात रडत असते. ती विचार करते की याबद्दल जर मी माझ्या भावाला सांगितलं तर मात्र परिणाम गंभीर होऊ शकतात. इन्स्पेक्टर माझ्या भावाची देखील हत्या करू शकतो. त्यामुळे अंकिताने निर्णय घेतला होता की याबद्दल आपल्या भावाला विनीतला काही सांगायचं नाही आणि अंकिताचा हाच निर्णय फार चुकीचा ठरला होता. अंकिता आता त्या दिवशी फक्त रडत राहिली होती. तिने घरामध्ये स्वयंपाक देखील बनवला नव्हता. जेव्हा तिचा भाऊ संध्याकाळी घरी येतो, घरी आल्यानंतर तो बघतो की त्याच्या घरामध्ये त्याच्या बहिणीने स्वयंपाक देखील बनवला नव्हता आणि त्याची बहीण एक उदास चेहऱ्याने बसलेली होती. विनीत आपल्या बहिणीला अंकिताला विचारतो की तुला काय झाले, तू स्वयंपाक का बनवला नाही? तर अंकिता नाटक करते की माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून बनवला नाही. विनीत कुमार बोलतो ठीक आहे, मी स्वतःच आजचा स्वयंपाक बनवतो. त्यानंतर विनीत कुमार स्वतःच त्याच्यासाठी आणि त्याच्या बहिणीसाठी स्वयंपाक बनवतो, त्याच्या बहिणीला जेवण्यासाठी देतो. अंकिता कसंबसं 2 घास खाते आणि आपल्या रूममध्ये जाऊन पडते. तिला त्या रात्री झोप देखील लागत नाही. तिच्यासोबत फार वाईट घडले होते आणि ती हाच विचार करत होती. आता जसा दुसरा दिवस येतो, दुसऱ्या दिवशी कशीबशी ही अंकिता उठते, आपल्या भावाचा टिफिन पॅक करते आणि तिचा भाऊ विनीत कुमार हा कामावरती निघून जातो. अंकिता मात्र घरातच थांबते. ती आज स्कूलमध्ये देखील जात नाही आणि दिवसभर रडत बसते. लगभग संध्याकाळचे 4 वाजलेले असतील. अंकिताचा भाऊ विनीत कुमार आज फॅक्टरीमधून लवकरच घरी परतला होता. तो अचानक घरी येतो तर बघतो त्याची बहीण रडत असते. विनीत कुमारला समजत नाही त्याच्या बहिणीला नक्की काय झाले. विनीत कुमार अंकिताला बोलतो की तू का रडत आहे, तुला नक्की काय झालंय? अंकिता सांगते की माझी तब्येत ठीक नाहीये, मी गोळ्या घेतल्या ठीक होऊन जाईल. आणि त्यानंतर विनीत कुमार देखील त्या ठिकाणी शांत होतो. आता मात्र अंकिता ही स्कूलमध्ये देखील गेली नव्हती ना, ती इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घरी गेली होती. इन्स्पेक्टर शशी कुमार तिकडे रागावला होता. आता इन्स्पेक्टर शशी कुमार हा विनीत कुमारच्या घरी येतो. दरवाजा वाजवतो. विनीत कुमार दरवाजा उघडतो. इन्स्पेक्टर शशी कुमार बोलतो की तुझी बहीण माझ्या घरी का येत नाही, मी तुम्हाला 12,000 रुपये दिले आहे. विनीत कुमार बोलतो की तिची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे येत नाही. इन्स्पेक्टर शशी कुमार बोलतो की तिला जर यायचे नसेल तर माझे 12,000 रुपये तुम्ही देऊन टाका. आता विनीत कुमार विचार करतो की इन्स्पेक्टरने जे 12,000 रुपये घेतले होते ते सर्व विनीत कुमार आणि अंकिताने खर्चून टाकले होते. आता इन्स्पेक्टरचे पैसे परत देण्यासाठी देखील यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे विनीत कुमार बोलतो ठीक आहे, उद्या ती ठीक होईल आणि तुमच्या घरी कामावरती पुन्हा येईल. इन्स्पेक्टर शशी कुमार खुश होतो आणि आपल्या घरी निघून जातो. आता विनीत कुमार आपली बहीण अंकिताकडे येतो आणि अंकिताला बोलतो तुझी तब्येत खूपच खराब असेल तर मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. अंकिता बोलते की नाही, मी गोळ्या घेतल्या आहे, मी ठीक होईल. विनीत कुमार बोलतो की इन्स्पेक्टर शशी कुमारकडून आपण 12,000 रुपये घेतले आणि ते आपण खर्चून टाकले. त्याला परत देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, तुला त्याच्याकडे जावेच लागेल. अंकिताला माहीत होतं इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घरी ती पुन्हा गेली तर इन्स्पेक्टर शशी कुमार परत तिच्यासोबत ते कृत्य करेल. त्यामुळे अंकिताला फार भीती वाटत होती. मात्र आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण तिचा भाऊ देखील तिला म्हणत होता की तुला जावं लागेल कारण आपल्याकडे त्याला परत देण्यासाठी पैसे नाहीये. आता अंकिता आपल्या भावाला होकार दर्शवते. ती रात्र कशी तरी जाते. दुसरा दिवस उगवतो. अंकिता आपल्या स्कूलमध्ये जाते. 3 वाजता घरी येते आणि आता तिची इच्छा नसताना देखील इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घरी जाते. इन्स्पेक्टर शशी कुमारचा दरवाजा वाजवला जातो. इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घरामध्ये आणखी एक व्यक्ती असतो. तो इन्स्पेक्टर शशी कुमारचा खास मित्र असतो. दोघेही घरात बसून दारू पार्टी करत असतात. आता जेव्हा ही अंकिता दोघांना बघते, अंकिताला कळून चुकते की आता पुढे आपल्यासोबत आणखी भयंकर घडू शकते. अंकिता घाबरतच किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक बनवू लागते. इकडे इन्स्पेक्टर शशी कुमार आणि त्याचा जो मित्र असतो गणेश कुमार, हे दोघेही दारू पिऊन फुल टल्ली झालेले असतात. त्यांना नशा झालेली असते. गणेश कुमारची नजर देखील या अंकितावरती पडलेली असते आणि गणेश कुमार या इन्स्पेक्टर शशी कुमारला या अंकिताबद्दल जेव्हा विचारतो तेव्हा हा इन्स्पेक्टर शशी कुमार सांगतो की तुला जर वाहत्या गंगेत अंघोळ करायची असेल तर तू करू शकतो. आणि अशा पद्धतीने इन्स्पेक्टर शशी कुमार आता आपल्या मित्राला देखील या कामामध्ये सहभागी करून घेतो आणि त्यानंतर हे दोघेही पुन्हा अंकिताकडे जातात. अंकिताला बेडरूममध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत पुन्हा वाईट काम करण्यास सुरुवात करतात. अंकिता काही बोलू शकत नव्हती, ओरडू शकत नव्हती. ती इन्स्पेक्टर शशी कुमारला प्रचंड घाबरली होती. आता तिला ते सर्व सहन करावं लागत होतं. जेव्हा यांची इच्छा पूर्ण होते तेव्हा हे दोघे तिच्यावरती खुश होऊन तिला आगाऊ पैसे देऊ लागतात. मात्र अंकिता त्यांच्याकडून पैसे घेत नाही आणि रडतच आपल्या घरी निघून येते. ती घरी येऊन प्रचंड रडू लागते
आता जशी रात्र होते, रात्रीच्या वेळी तिचा भाऊ विनीत कुमार जेव्हा फॅक्टरीमधून घरी येतो त्याला बहिणीचे हुंदके बाहेरूनच ऐकू येत असतात. विनीत कुमारला काळजी वाटू लागते. विनीत कुमार आज जाऊन बघतो त्याची बहीण प्रचंड रडत असते, कारण तिच्यासोबत वारंवार खूप भयंकर प्रकार घडले होते. विनीत कुमार जेव्हा खोदून आपल्या बहिणीला विचारू लागतो, अखेर ही अंकिता आपल्या भावाला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण कहाणी सांगू लागते. अंकिता सांगते की इन्स्पेक्टर शशी कुमार कसं ती त्याच्या घरी कामाला जायला लागल्यापासूनच तिच्यासोबत वाईट काम करत आला आहे आणि आज तर त्याने त्याच्या मित्राला घेऊन दोघांनी मिळून अंकितासोबत असं वाईट काम केलं आहे. जेव्हा विनीत कुमार आपल्या बहिणीच्या तोंडून हे सर्व ऐकतो, विनीत कुमारला प्रचंड राग येऊ लागतो. विनीत कुमार प्रथमतः आपल्या बहिणीला शांत करतो आणि आपल्या बहिणीवरतीच भडकू लागतो. तो अंकिताला बोलतो की तू पहिल्याच वेळी मला सांगायला पाहिजे होते. आज तर एकतर तो इन्स्पेक्टर शशी कुमार जिवंत राहील किंवा मी राहील. आणि त्यानंतर हा विनीत कुमार आपल्या घरामध्ये हत्यार शोधू लागतो. त्याला चौफेर शोधल्यानंतर घरामध्ये एक कुऱ्हाड सापडते. जुनी पुराणी कुऱ्हाड असते, मात्र तिला धार जशीच्या तशी असते. विनीत कुमार ती कुऱ्हाड घेऊन इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घराकडे निघू लागतो. त्याची बहीण अंकिता त्याला रोखू लागते. ती बोलत असते की इन्स्पेक्टर शशी कुमार खूप खतरनाक व्यक्ती आहे, त्याच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर देखील आहे आणि त्याने नशा केलेली आहे. घरामध्ये ते दोघे जण मित्र आहे, ते तुला सोडणार नाही, काही गंभीर परिणाम होऊ शकता, कृपया तू तेथे जाऊ नको. मात्र विनीत रागाने पेटलेला होता. तो आपल्या बहिणीला साईडला ढकलतो आणि ती कुऱ्हाड घेऊन इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घराकडे जाऊ लागतो. अंकिता देखील आपल्या भावासोबत त्याच्या मागे येऊ लागते. आता जसा हा विनीत कुमार इन्स्पेक्टर शशी कुमारच्या घराजवळ येतो, इन्स्पेक्टर शशी कुमारला तो जोरजोरात शिव्या देऊ लागतो. इन्स्पेक्टर शशी कुमार आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढतो आणि त्याच्यावरती ताणतो. हा प्रकार बघून इन्स्पेक्टर शशी कुमारचा जो मित्र असतो गणेश, हा पटकन तेथून निसटतो आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसतो. तेथून पळण्याचा प्रयत्न करतो. इकडे इन्स्पेक्टर शशी कुमारने आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर गणेश कुमारवरती ताणली होती. गणेश कुमार हा चपळ मुलगा होता, चतुर मुलगा होता. याने एका झटक्यात ती सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून घेतली आणि दुसऱ्या हातात असलेल्या कुऱ्हाडीने इन्स्पेक्टर शशी कुमारच्या गळ्यावरती वार केला. इन्स्पेक्टर शशी कुमार एका घावातच खाली पडला, कोसळला. आता रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या आणि हा सर्व प्रकार त्याचा मित्र गणेश कारमधून बघत होता. जेव्हा गणेशने हा प्रकार बघितला, गणेश त्या ठिकाणी भयंकर आरडाओरड करू लागला. आता जो विनीत कुमार होता हा ती कुऱ्हाड घेऊन गणेशकडे देखील धावून गेला. मात्र गणेश कुमार आपली कार स्टार्ट करून पळून जाण्यात कामयाब झाला. इकडे लोकांची गर्दी जमू लागली. लोक बघू लागले की कसे विनीत कुमारने इन्स्पेक्टर शशी कुमारची हत्या केली आहे. आता जो मित्र गणेश कुमार तेथून पळून जाण्यात कामयाब झाला होता, त्याने पोलिसांमध्ये इन्फॉर्म केला. लगभग अर्ध्या तासातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी इन्स्पेक्टर शशी कुमारचा मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी विनीत आणि अंकिताला हत्यारासहित अटक केली, पोलीस स्टेशनला घेऊन आले. आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही असं का केलं, तेव्हा विनीत कुमार आणि अंकिता पोलिसांना सांगू लागले की इन्स्पेक्टर शशी कुमार कोणत्या लेवलचा व्यक्ती होता आणि त्याने अंकितासोबत काय काय केले होते. इन्स्पेक्टरचा जो मित्र होता गणेश, याने देखील असे कृत्य केले हे जेव्हा पोलिसांना समजते, पोलीस गणेश कुमारला देखील उचलतात आणि त्याच्या विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करतात. विनीत कुमारने देखील कायदा हातात घेतला होता. पोलीस विनीत कुमार विरुद्ध चार्जशीट तयार करतात. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट विनीत कुमारला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, मला सांगा, विनीत कुमारने आपली बहीण अंकितासाठी जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.